तशी सगळ्यांचं झाले सगळे मिळून खातात. ते दादूला नसेल माहिती म्हणून मी सांगितलं. आकाश की फुटबॉल फॉर द विन. भारी. आता आम्ही खाऊन घेतो ना, आता आमच्यासाठी उरणार नाही. सो गाईज नाव प्रेझेंटेशन टाइम. कुठे फिरायला जायचं याचं प्रेझेंटेशन आहे. कुठे फिरायला जायचं प्रेझेंटेशन आहे. आणि पहिलं प्रेझेंटेशन देतोय योगीराज माने ना माने. उभं राहून कर ना, इम्पॅक्ट पडला. मी आपला तो कॉम्प्युटरला बसतोय. नमस्कार मंडळी, इथं जमलेल्या सगळ्यांचे स्वागत आहे एल फुटबॉल प्रेझेंटेशन लीग मध्ये. आणि ही लीग अशी आहे की आम्ही प्रत्येक ऑक्टोबरला एक ट्रिप घेऊन जातो. तर आता त्या ट्रिपसाठी प्रेझेंटेशन ठेवलेले आहेत. आता माहित नाही किती पार्टिसिपेंट्स आहेत, 2 ते कन्फर्म असतील. एक तर खूप खतरनाक पार्टिसिपेंट आहे. प्रत्येकाने आय गेस त्यांना जिथं जिथं जायचं त्याच्यावर एक प्रेझेंटेशन केलंय आणि ते प्रेझेंट करणार आहे की पहिल्या दिवशी कुठे जायचं आणि किती एस्टिमेट वगैरे लागतील तसं. सो आपण एकामागे एक ते बघूयात. आणि मी पहिलं बोलतो योगीराज माने. पहिली ट्रिप आहे. ओके. ते प्रपोजल आहे ते आहे माउंट कैलास. माउंट कैलास. तर माउंट कैलास जायला 6,638 मीटर रस्ता आहे. खूप मोठा आहे, पण आपण करू शकतो. 18 दिवसाची ट्रिप आहे. चालू बघ 13 ऑक्टोबरला करायची, कारण की 13लाच करू शकतो, 12 नाही करू शकतो. बर्थडे 14 ते 31 आहे. तर कुणी जरी नोट डाऊन करा, 14 ते 31 सोडून द्या. 1,00,000 रुपये आपण नाही करायचंय, सगळ्यांची मिळून देते. एक प्रपोजल आहे तर ठीक. 4,500 किलोमीटर एवढं आपल्याला. आता पहिली ट्रेननी येताना काय नाही, येताना आपल्याला प्लेननी यायचंय. तर हो काय मागच्या पण आलतो. फ्लाईट रे कमी होती. हा रस्ता आहे पुणे टू दिल्ली आपल्याला जायचंय. पहिला दिल्ली टू लखनौ जायला लागलं आपल्याला. मग लखनौ ते गोरखपूर आणि मग गोरखपूर टू काठमांडू. काठमांडू नंतर मग आपल्याला जायचंय. मग तो काय नाव आहे मला कळत नाही, काय रॉंग आहे काय. त्यानंतर सागा नंतर आपल्याला ते पर्यावरण आणि मग पर्यावरण नंतर मानस सरोवर. हे एवढा छोटासा ट्रेक आहे आपल्याला. इथून हिंगण्यामध्ये जाणं इतकं सोपं आहे. दुसरा दिवस आहे ना. दुसरा दिवस. त्यानंतर आपण कैलास कोराला 11वा दिवस आहे. 11वा दिवस. डोळे बंद करा आणि इमॅजिन करा सिंहगडचा पायथा. तसं काही नाहीये, उघडा डोळे. कैलास कोरा 1-2 दिवस तिकडे थांबायचं आपण. तिकडे खाऊ पिऊ आपण, तिकडे ट्राय करू, तिकडच्या वेरॉनिकल जाऊ. त्यानंतर लावसाला जायचं आपण. लावसानंतर आपण जायचंय गायरॉंगच जायचंय. काय उलट बिलट काय परत रिटर्न यायचं. रिटर्न यायचा रस्ता मी नाही सांगणार आणि तो सेमच. त्यानंतर हे मी पण नाही बघितलंय. बजेट हे बजेट आहे, गरीब लोक आपल्याला काय काय लागणार यामध्ये. आपल्याला लागणार आहे नेपाळचा विजा. बरं हा पार्ट कट करा. आपल्याला लागणार चायनीज ग्रुप विजा, तो पण करा. तिबेटचं परमिट ते लागणार आपल्याला, कारण की ते महत्वाचं आहे. त्यानंतर एलियन त्याचा आग्रह आहे आपला की आपण कसं अल्टिट्यूड असणार आहे. पुण्यामध्ये खूप कमी. पुणे दिल्लीच्या वर आहे का? वा.
काठमांडू वगैरे एवढं काही नाही ते भारताच्या बाहेर काठमांडूच्या पुढचं आतमध्ये शब्द आवड गायरोंग काहीतरी आहे. सागाला विनलँड सागाला कमी आहे, एवढं काही नाहीये. मानस सरोवरला आपल्याला वाट लागणार आहे. केदारनाथला कोण कोण होता तर त्यांना माहितीच असेल की काय बरोबर. तू काय करत दीपक मानकरचं केदारनाथ असं आपल्याला तिथे पण नव्हतं तो स्पिरिच्युअल मधला फिटनेस एज सगळ्यांचं 18 ते 60 च्या मध्ये येतं. आता टाळ्या वाजवायच्या जर त्यामध्ये बसतंय का नाही. सगळे जिम करतात का? हो एबल टू वॉक 20-25 किलोमीटर. हो मेलो तरी केलेलं योगा करतात कोण नाही करत. कोण नाही करत योगा करायचा नसतो. ट्रेक प्रॅक्टिस आहे का? योगाला जायचं त्याआधी आपल्याला. नो स्मोकिंग. नो कोण नाही. BMI हेल्दी हे पण नाही बघत कोण. पुढचं इसेन्शियल पॅकिंग लिस्ट हे महत्वाचं. हा तिकडं ग्रे कलरचं पण मिळतो ब्लॅक कलरचं घ्या. त्यानंतर वॉटर प्रूफ ट्रेकिंग बूट्स हे आपल्याला लागणार आता. आणि कॉन वगैरे चेक करत आले की नाही कोण. UV प्रोटेक्शन सनग्लासेस कारण आपल्याला फोटो काढायचे. ट्रेकिंग पोल्स ते तू आणलेलं ते लक्षात आणलं हो. त्यानंतर फर्स्ट एड किट कुठे आणलं ते. स्पिरिच्युअल आयटम्स ते काही नाही ते जे महत्वाच्या गोष्टी मी आणणार बाकी सगळे फूड काहीतरी आहे. सामा तुपका तिबेटियन बटर टी मोमोज लासा. तुपका व्हायचं लागतो. शॉपिंग बारखोर स्ट्रीट ला काहीतरी आहे शॉपिंग आहे. त्यानंतर ना काठमांडूला आपण शॉपिंग करतो. कॅफे तिकडे काठमांडू मध्ये खूप सारे म्हणजे आपले ट्रॅव्हलिंग सोलो टू टिबेट. एक पण जर पोरा इकडे तिकडे गेला हे बाबा जसं की हा माणूस हा माणूस. पण कुठं पण जाऊ शकतात ना तुम्ही हरवू शकतात ट्रिबल करत कुठं पण जाऊ शकतो म्हणजे त्या- गेले बाहेर लो लेट परमिट ऍप्लिकेशन ते ठीक आहे. Okay. हा ते एवढं पुढचं. एवढे बोर आहे. त्यानंतर काय डेट्स हे माहिती झालं ना कुठं. Thank you. हा. मी समजले. झालं पशुपतीनाथ आपण नेपाळमध्ये येताना करू शकतो. येस तर आपण एक पशुपतीनाथ करायचंय. टोटल 80 ते 1 लाख रुपये आहेत पण आपण सगळ्यात करू शकतो कमीत कमी. आपल्यात एकदम कॉन्फिडन्स आपण करायचंय. 18 ते 30 मध्ये आपण करणार आहे. हा या जवळ प्रश्न संपवतो. आणि ही तुम्हाला मानाची शाल ही तुम्हाला मानाची शाल ही तुम्हाला मानाची शाल. तो आता तुम्ही योगीराज माने यांचं कैलासवरचं प्रेझेंटेशन बघितलंच असेल. सो आता दुसरं प्रेझेंटेशन माझ्या मते केरलामध्ये पण ते देणार आहे नन अदर देन आयुष गणेश मोरे. टाळ्या 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 वाजवणार कंपल्सरी टाळ्या वाजवणार. सल्यूट सल्यूट सल्यूट. हा So first of all guys, आता खूप झालं नॉर्थ फिरून. बाद झालं तेव्हा जर का. तर आपण जायचं विंडोज केरला एस्केप. तर पहिला आहे हे आपल्याला हिल्स मध्ये जायचंय. आपण बीच पर्सन होतो. बीच पण नाही सोबत. जाऊ दे. आपल्याला कोचीला पहिला दिवस. तिथे मी इन्फॉर्मेशन घेतो स्वतः वाचून घ्या. आणि वाइंडिंग अप ऑफ असेंट ऑफ मुन्नार म्हणजे तिकडनं आपण निघायचं वाइंडिंग अप म्हणजे. आणि मग तिथं जाऊन फिरून मग घरी यायचं. आणि वाईल्ड लाईफ मध्ये पण जायचं आपण. आता पहिला दिवस आपला माउंटेन मध्ये असणार आहे. दुसरा दिवस आपला डायरेक्ट जंगलामध्ये असणार आहे. आता एक्सप्लोर ऑफ मुन्नार तिकडनं जाणार होता ते. दुसरा स्पाइसेस ऑफ काय आहे म्हणायचं की गार्डन काडी ते जाऊ दे. ठिकडी. हा तिकडी स्पाइसेस ती आपल्याला स्पाइसेस ऑफ तिकडी सर केरला सर. हा केरला सर 100% इंटरेस्टेड आहे. कुठे गेले जरा सांगा. तर हाऊस क्रूज आपण बॅक वॉटरला जाणार आहे. ह्याच्या बॅक वॉटरला हाऊस क्रूज मध्ये जाणार आहे 5व्या दिवशी. हा मग आता आपण कोस्टला जाणार आहे
वर्कळा. क्लिफच्या इथे क्लिफचा एकच राहिला. नाही आहे आहे स्पिरिच्युअल पण आहे, म्युझियम में पण जायचं आणि बीच ला जायचं. बस संपलं प्रेझेंटेशन. बजेट हे सगळं फक्त आपण काय तिरुवनंतपुरम कुठे आहे तिकडे? ते तू घरी जाऊन बघ. झालं नंबर ठेव नाही पुढे जाऊ दे अरे राहू दे नाही. संपलं ना तुझं? बजेट आता आपल्या हे आताचा महत्वाचा पार्ट आहे. कंट्री मधनं टॅक्सेस सोडले असतात आपण चांगलं. तेच माऊस नाही वापरता येते. एकदा क्लिक कर, माउस पॅडने क्लिक कर त्याच्यावर. झालंच नाही वाटतं. हा आता क्लिक कर, आता क्लिक कर. दोनदा कर ना. arrow ला क्लिक कर आता. तसं नाही. तर आपण पहिल्या दिवशी कोचीला जाणार आहे, सेकंड थर्ड डे मुन्नर बी असणार आहे, फोर्थ डे आपलं जसं ठरलं तसं फिफ्थ डे अरे वाईल्ड लाईफ पण फिफ्थ डे आपलं हाऊस बोट पाणी बॅकवॉटर थोडं ऍस्थेटिक आणि लास्टला आपलं स्पायसेस घ्यायचे. तिरुवनंतपुरम कुठे आहे? हा अवघड आहे. बजेट बघा. फ्लाईट साठी 6,000 रुपये. पहिला आपण त्याच्या ट्रेननी आपली गरिबी दाखवायला, बरोबर. मग येताना जरा आम्ही दाखवायची म्हणून फ्लाईटनी 6,000 वगैरे जाते. अकॉमोडेशन काय म्हणतात 6 नाईट्सचं 6,000 रुपये, 1,000 रुपये पर डे. एवढं महाग? हा मग 400 रुपये घ्यायचं त्यामध्ये. फूडला 3,500. आता आपण वेळेला तर जाऊ शकत नाही, पण ठीक आहे. बरोबर. ऍक्टिव्हिटी अँड ट्रान्सपोर्ट 5,000 रुपये. बंजी जम्पिंग आणि टोटल आहे 22,000 आपली. चांगली trip. हा बजेट स्ट्रॅटेजी अशी आहे. दोन महिने आधी फ्लाईट बुक करणार आहे आपण. टार्गेट 25,000 तरी ठेवाच तरी म्हणजे 3,000 रुपये कॅश. ओके. केरला हायलाइट असा हो, केरला. हा, हे चांगले आहे, हे चांगले. लास्ट पीस दे. क्वेश्चन Questions. क्वेश्चन तिरुवनंतपुरम. घेणं कंपल्सरी. याचा प्लॅन तुला आपला नको आहे. Next question. हे धर तुला गिफ्ट मला. ऐश कर. अरे सॉरी नाही. आता मी तुम्हाला एकदम रिअलिस्टिक ट्रिप सांगतो. Yes. केरलाची काय मला रिअलिस्टिक वाटली नाही, पण चांगली होती. माणूस रिअलिस्टिक नव्हता. चांगलं होतं. बट मी तुम्हाला आता रिअलिस्टिक नेक्स्ट क्वेश्चन. बॉईज ट्रिप गोवाची सांगतो. गोवा आणि 4 दिवसाची आपली गोव्याची ट्रिप. सगळ्यात पहिल्या दिवशी रात्रीची बस असते कात्रजच्या इथून सातारा रोड पासून. त्याचं तिकीट फक्त 1299 रुपये. जर तुम्ही कमी केलं तर 999 मध्ये पण मिळून जाईल. आणि आता थंडी येते त्यामुळे आपल्याला एसीची गरज नाही, तर आपण 999 मध्ये जाऊ शकतो. 30 जागा आहेत. बरोबर आहे. 30 जागा आहेत गोव्याच्या. 30 जागा आहेत. हा. Okay. तर एवढं मला माहिती नाही, पण मी मला ज्या माहिती आहेत त्या सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर आपण रात्री अरे, search 10-11 वाजता बसलो Search करू. बसमध्ये. मला सांग. सकाळी 9 वाजता गोवा. मग आपण उतरतो मापुसा. मापुसाला आपण उतरलो किती तर ऍड आपण- आली. हा, मागून बघतोय, search करून. मापुसा मापसाला आपण उतरतो. तिथून मग आपण आपलं जे पहिलं लोकेशन असेल ते नॉर्थ गोवा ठेवूयात. हा. तिकडे आपलं Airbnb एखादं बुक करू, जसं आम्ही लास्ट टाइम केलं होतं. जसं बघितलं तुम्ही मागचा माझा ब्लॉग बघा. येस प्रमोशन. जर ते तिकडे ती बुकिंग छान होती, तेव्हा स्विमिंग पूल होता. मी आणि कुठे स्विमिंग पण गेलो Yes. स्विमिंग शिकायला. Yes. ते झालं की आपण थोडासा आराम करू आणि नंतर आपण लंचला जाऊ. आपण आराम लंचला जाऊ. लंचला आपण जाऊ डायरेक्ट रॉयल एनफिल्ड कॅफेला. तिथून जवळ येतो. तर शोधतोच रॉयल एनफिल्ड कॅफेचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. दाखवा वाईज. ऋषिकेशचं म्हणतो ना. ऋषिकेश बीटल. तर आता या कॅफेमध्ये रॉयल एनफिल्डचे स्टार्टिंग पासून शेवटपर्यंतचे सगळे सिम्बॉल्स लोगोज लावलेले आहेत. भिंतीवर तुम्ही वॉशरूमला जाताना बघू शकता. राईट साईड तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्या वॉशरूम मध्ये पण त्यांनी सिग्नल लावले. क्रिएट करायचं ऍस्थेटिक केलंय. येस. रॉयल एनफिल्ड कॅफेचं तुमचं लंच वगैरे झाला की तुम्ही ते टाइमपास करून तुम्हाला 4 वगैरे वाजणार. तिथून तुमच्या गाडीला मारायची केक आणि डायरेक्ट मोरची.
मोरजिमला तुम्ही मस्तपैकी सनसेट बघा, मजा करा. तुम्हाला हवा अरे तो असेल तर क्विक बघ ना केवढा आहे मग. अरे भाई सनसेट बघा, मजा करा. दाखव, तिकडे तुम्ही दाखव. ते काय म्हणतात ते, त्याला ते असा सोफा असतो का झोपायला, लाउंजर, लाउंजर. हा, तिकडे तुम्ही झोपू शकता. तुम्ही लावून जरा झोपा. हा. इन केस तुमची जर नशीब चांगलं असेल, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतील, तर तुम्हाला एक पार्टनर सुद्धा तिकडे मिळू शकतो, भेटू शकतो. बीचचा व्हिडिओ पण येतो. त्याच्यानंतर सनसेट वगैरे झाला की त्याच्याच इथे लागून तुमचं आहे बर्गर फॅक्टरी मोरजिमची. आणि यानंतर मग घरी जाऊन तुम्ही झोपा, कारण की तुम्ही सकाळी बसमध्ये नीट झोप नाही लागत, नुसतं असं वर खाली उडवून 6-7. त्यानंतर मग ते झालं की सेकंड डे तुम्ही थोडंसं पुढे जावा पणजी साईडला, तेव्हा तुम्ही थोडंसं निवांत उठलं तरी चालेल. जर तुम्ही लेट उठलात, झोप नाही लागली म्हणून, तर तुम्ही डायरेक्ट जावा लंच करायला. नॉनव्हेज वाल्यांसाठी स्पेशल जागा कोकणी कॅन्टीन, डायरेक्ट तिकडे जावा आणि तिथलं लंच करा. तिथे प्रॉन्स बिर्याणी खावा, नाही आवडली तर माझं नाव बदला. त्यानंतर तिथला तुम्ही सेराडुरा पण खाऊ शकता, पण प्लीज 4 जण असतात तर 4 जणांनी खावा. मी असं म्हणू नका की मी खाणार नाही, बरोबर आहे. अभिलेश लोंढे प्रॉब्लेम टॅग. होतो खूप. त्याच्यानंतर कोकणी काय, आमचा एडिटर भारी आहे. कोकणी कॅन्टीन दाखव हे दाखव, मागचं दाखव, मेन जागा. हा, हे असेल. यानंतर तुम्ही ते फाउंटेनस लेन म्हणून एक आहे तिकडे, कलरफुल हाऊसेस. कसं वाटतंय बघून? तुम्हाला कसं वाटतंय? कसं? व्हेरी नाईस. वाव. काय झालं? वाव. ब्युटिफुल. कलरफुल हाऊसेस ही गोव्यामधली अशी फोटोग्राफीसाठी जागा आहे. जर तुम्हाला ऍस्थेटिक्स हवे असतील तर तुम्ही इकडे फोटोज काढू शकता वेगळे जागेमध्ये. खूप कलरफुल हाऊसेस आहेत इथं. हे झालं की तुम्ही गप घरी जावा आणि थोडासा आराम करा. त्यानंतर रात्री जावा टिटोज लेन झालं की तुम्हाला घरी जायला ऑफकोर्स 3 वगैरे होतीलच किंवा जास्त पण होईल. मग परत तुम्ही निवांत झोपा. तुमचा थर्ड डे मग वाटलंच तर तुम्ही साऊथला जाऊ शकता. तिथला काबो दे रामा वगैरे करा. तिकडे तुम्हाला ते कायकिंग पण करायला मिळेल. ते खूप छान आहे. तो एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तिथला. आमचा राहिला, बट आम्ही नेक्स्ट टाइम घेऊ. साऊथसाठी 1 दिवस खूप झाला. वाटलंच तुम्ही राहावा साऊथला 1 दिवस आणि परत रिटर्न नॉर्थला या. आणि मग लास्ट डे तुम्ही कसिनोसाठी ठेवा, जसं की बिग डॅडी अँड ऑल. बिग डॅडी. हो. सो मी तुम्ही Big लास्ट Daddy डे असेल पाहिजे. कसिनोसाठी ठेवा. मग तिकडे तुमचं बिग डॅडी दाखव. 10,000 रुपयाची ट्रिप. हे बघे बिग डॅडी. कसिनो. डॅडी 10 लाख रुपये घेऊन येईल. डेट. कसिनो बघ. एवढे. अरे कसं खातो हा? तो कसं त्याच्या आधी शिकून जा आणि त्यानंतर मग गप घरी या आणि तुमची बस पकडा आणि परत पुण्याला या. आपली गोवा ट्रिप संपली. या ट्रिपला तुम्हाला 15 ते 20,000 टॉक करून पाणी खूप झालं. बाकी तुम्ही लंच तर असं नाचायचं. त्यानंतर मग असं तुम्ही लंच डिनर नॉर्मल जागे करू शकता. आणि मी विसरलो, एक वेळ काढा आणि ती पोळी खायला जावा. ती पोळी खूप छान होती. आपल्या इकडे अशी पोळी मिळत नाही. तोरडा लेक करून एक जागा आहे, तिकडे एकदम खाली जायचं. तिकडे तुम्हाला ती पोळी मिळेल. रात्रीचं गेली की तुमची फाटणार आहे, पण जावा. आणि मग मला मी तर दरवेळी घरी गुढीपाडव्याला दिवाळीत खातोच. पोळी नाही रे, पोळी. पुरणपोळी मला आवडते मला. येस. आणि मग रात्रीची तुमची परत बस असणार, ती बस करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही 7:30-8 वाजता कात्रज स्टॉपला रेडी. तिथून घरी जावा आणि झोप. टाळ्या. दे ना त्याला पुस्तक दे ना. विष्णू बस. सगळे पळतील. विष्णू ऐक ना तिकडून असं गेलं. हा. पहिले फोटो साठी हे कर पोज. कॉटनिक पण दाखव. अरे दे ना ते फुल. थांब देतो पहिले एक फोटो. हे घ्या सर. आणि दोघांनी तर सॅल्यूट मारा. हा बस सल्यूट. फुल फॉर ब्युटिफुल. वाव. पुकी. वाव. चला बस. हा परत. सो दिस इज लास्ट प्रेझेंटेशन टू नाईट. आणि हे प्रेझेंट करणारे जंडम अँड आथर कुची. लेट्स गो. सो
हे घ्या तुम्हाला तुमचं बोलल्यावर वाली. यायचं असतं. नाही आता ते आता हे सांगतील कुठे जायचंय ते. आणि हे ऍक्च्युली या ब्लॉग मध्ये पूर्ण नसणार आहे की हे कुठे जाणार आहे वगैरे. हे तुम्ही गेस करा कमेंट्स मध्ये की हे कुठं असेल. ह्याची तुम्हाला प्रॉपर एक ब्लॉग नंतर मिळेल. जर खरंच गेलं तर 2-3 जीवायटी चाललोय. मी जर गेलो तर जायचंय जीवायटी यार. गाईज आता आमचं प्रेझेंटेशन झालंय, सगळं झालंय आणि आता आम्ही घेतो अमंग अस. मी पण डाउनलोडिंगला लावलं दुसऱ्या फोन मध्ये, बघू झाली तर नाही तर नाही. आता हे 7-8 लोक एकत्र अमंग अस खेळायचं आणि त्यांचा आम्ही जाणार वड सांबर खायला आणि मग तिथून आम्ही जाणार खडक वाचल्याच्या एका स्पॉटला. खूप छान करतोय प्लीज आणि आम्हाला पैसे नाही मिळाले. फ्री प्रमोशन इन्शाल्लाह मिळतील आम्हाला. फ्री प्रमोशन हा मिळतील. इन्शाल्लाह. आणि मग आम्ही कोण ना कोणतरी ब्रँडेड बोलेल की हे वर्थ इट आहे. हा आणि मग आम्ही खूप पुढे गेलेलो असो तेव्हा, कारण की मी ते मॅनिफेस्ट करून झालेलं आहे खूप काय काय गोष्टी. याची गरज नाही पडणार त्यावेळी आम्हाला. माझ्याकडे काय काय असणार हे सगळं माझ्या स्वप्नात माझ्या समोर दिसतं. असं कोण कोण लोक असणार हे पण दिसतं. क्रेझी स्टेडियम. सो गाईज आता आम्ही असंच नाश्ता करायला चाललो आहे. त्याच्या आधी आम्ही टेरेसवर आलो आहे आणि टेरेस खूप क्रेझी आहे, मस्त आहे, खूप छान आहे. आणि तुम्हाला काय रेकॉर्ड करतो असं मी करतो ऑलरेडी. मला रेकॉर्ड खूप छान आहे. माझ्या ऑपोजिट साईडला सनराईज होते बघा. सो आता आम्ही जाऊ वडा सांबर खायला. तिथून मग आम्ही चालू खडक वाचला आमच्या स्पॉटला. स्टेट येऊन पोहे आपण दोघं पोहे खाऊ बस, नाहीतर मग लवकर घरी जायला लागेल. चला बॉय. आता आम्ही दुसऱ्या साईडला जाऊ टेरेसच्या तिकडे सनराईज. सो गाईज या साईडला चांगला सनराईज दिसतोय. ॲक्च्युली मी तुम्हाला इथून सनराईज होतो. 3, 2, 1. सो गाईज आम्ही सनराईज बघून झालं डायरेक्टली गेलो. आमच्याकडे एक छान वडा सांबार मिळतं नाहाटाच्या इकडे, तर मी डायरेक्ट तिकडे गेलो. आम्ही वडा सांबार वगैरे खाल्ला, पोहे खाल्ले आणि मग त्यानंतर सगळ्यांची झालेली चहा प्यायची इच्छा. सो आम्ही गेलो डायरेक्ट मधुकरला आणि मग मधुकरचा चहा ॲज ऑलवेज एकदम भारी, एक नंबर होता. मग तिकडे थोडेसे गप्पा मारले, टाइमपास केला आणि सगळे पळालो घरी. सो तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नंतर पुढच्या व्लॉग मध्ये. बाय. I like that with the chemistry, yeah, I'm on you. Like that, we could remedy that. I'm into energy and telling the facts. Terrorize my